मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्याची मागणी केली होती आणि त्यावरून राज्यात एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं होतं। वराह जयंतीवरून विरोधकांनी नितेश राणेंना लक्ष केलं होतं। मात्र विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत मंत्री नितेश राणेंनी मुंबईमध्ये वराह जयंती साजरी केली। वराह जयंतीनिमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईतील चेंबूरमध्ये सकल हिंदू समाजानं वराह जयंती उत्सव साजरा केला। चेंबूरनंतर नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणीही होणाऱ्या महाआरतीमध्ये नितेश राणे सहभागी झाले। तर वराह जयंती साजरी करायला कोणी आडकाठी आणत असेल तर ईट का जवाब पत्थर से देना चाहिए असा इशाराच नितेश राणेंनी दिला। रानडुकराला संरक्षण देण्याचं काम महायुतीमधले जर एक मंत्री करत असतील तर मला असं वाटतं हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। आणि जर शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळून तुम्ही शेतकऱ्याच्या शत्रूला जर पूजत असाल तर मला असं वाटतं हे कुठं पाप आपण भोगणार आहोत। दुसरा माझा त्यांना प्रश्न आहे, एकतर वराहाची तुम्ही स्पेशल आरती काढायला पाहिजे होती, ती तुम्ही काढली नाही, म्हणजे ओम जय जगदीश हरे या आरतीचा अपमान पण केलाय। दुसरं असं आहे की जन्माष्टमी झाली, भगवान कृष्णाला नैवेद्य दाखवताना आपण दह्या दुधाचा नैवेद्य दाखवला। आता तोंडावर गणेशोत्सव आहे, आपण मोदकाचं नैवेद्य किंवा लाडूचा नैवेद्य दाखवू। वराहाला तुम्ही कशाचा नैवेद्य दाखवला, म्हणजे महाराष्ट्राला कळू तर द्या। नाही, नितेश राणे साहेबांना माझी विनंती आहे की त्यांना वराह जयंती साजरी करायची असेल तर आमच्या शेतामध्ये जंगलात अनेक रानडुकरं येतात आणि आमच्या शेती पिकांचं नुकसान करतात। हे सगळे रानडुकरं आणि आमच्या गावात फिरणारे डुकरं घेऊन त्यांनी त्यांच्या बंगल्यामध्ये ठेवावेत आणि रोज सकाळी त्या रानडुकराची आणि डुकराची पूजा करावी। आमच्या शेती पिकांचं होणारं नुकसान तरी टळेल। वराह जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असेल तर आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू समाज हा एकत्र येणं हे फार चांगली चिन्ह आहे, ही चांगली गोष्ट आहे, चांगला संदेश आहे। आणि म्हणून वराह जयंती ही दरवर्षी अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार। ज्याला जी मिरची लागायची असेल ते त्यांनी घरात झोंबत बसावं, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही।